बातमी जळगाव जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या आमोदा गावाजवळील मोर नदीच्या पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळून अपघात झालेला आहे। या अपघातात एक महिला प्रवाशाचा मृत्यू झालाय तर 28 प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत। जखमींना सध्या फैजपूर या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलंय। मोर नदीच्या पुलावर गेल्या महिन्याभरात 28 अपघात झालेले आहेत आणि या अपघातांमध्ये अनेक निष्पापांचा बळी गेलाय। तर पुलावरती अपघातांची मालिका सुरू असल्यामुळे पुलावर तातडीने गतिरोधक बसवण्याच्या सूचना आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला दिल्यात। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। मध्य प्रदेशहून जळगावकडे येणारी लक्झरीचा अपघात झालेला आहे। हे अपघात यावल तालुक्यातील आमोदा मोर नदी येथे झालेला आहे। आपण बघू शकतो ही मोर नदी आहे। या मोर नदीमध्ये लक्झरी पहाटेच्या सुमारास इथे या लक्झरीचा अपघात झालेला आहे। या लक्झरीमध्ये एकूण 28 प्रवासी होते। या 28 प्रवासीमध्ये एक महिलांचा मृत्यू झालेला आहे तर 28 लोक जे जखमी झालेले आहेत त्यांना तातडीने फैजपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तसेच या ठिकाणी जे गंभीर जखमी आहे या गंभीर जखमींना जळगावचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। या घटनास्थळी आज सकाळपासून पोलीस व इथले स्थानिक आमदार यांनी धाव घेत जे जखमी झालेले आहेत त्या जखमींना तातडीने आरोग्य सुविधा देण्यात आलेली आहे। तसेच या ठिकाणी आता जे अपघात होत आहे हे अपघात जी मालिका आहे हे गेले महिनाभरापासून या ठिकाणी 28 आतापर्यंत इथे अपघात झालेले आहे। लहान मोठे असं मिळून एकूण 28 अपघात या ठिकाणी झालेले आहे आणि या अपघातामुळे काही लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि काही लोकांचे हातपाय तुटलेले आहे। तसेच हे अपघात रोखण्यासाठी स्थानिक जे आमदार यांनी स्थानिक जे PWDचे अधिकारी असतील व पाटबंधारे व तसेच या ठिकाणी जे बांधकाम विभाग असेल यांना तातडीने या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यासाठी आदेश दिलेले आहे आणि तसेच या पुलावरती जे होणारे जे अपघात आहे हे कुठेतरी थांबवण्यात यावे असे सूचना देखील स्थानिक आमदार यांनी दिलेला आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, यावल, आमोदा।